नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात भैरवीने सारंगला संपवण्यासाठी रचलेला डाव अंतिम टप्प्यावर पोहोचतो. पण सावली, मोनिका आणि अमृता तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे निघतात. भैरवीचा खरा हेतू मोनिकाला समजलेला असतो. सारंगला दिले जाणारे इंजेक्शन औषध नसून त्याच्यात विष आहे आणि त्यामध्ये त्याच्यासाठी जीवाला धोका आहे हे सांगण्यासाठी ती अस्वस्थ होत असते. मात्र थेट तिलोत्तमाकडे गेली तर ती विश्वास ठेवणार नाही. उलट भैरवी समोरच जाब विचारून मोनिकाचं नाव उघड करेल अशी तिला भीती वाटते. म्हणून ती योग्य क्षणाची वाट पाहत असते आणि सावलीशी एकांतात बोलण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे सुशीला व्यंकटेशला विचारते की सावली सतत सारंगजवळ राहते, याचा त्याला राग येत नाही का? व्यंकटेश उत्तर मात्र नात्यातील विश्वास किती मोठा असतो हे दाखवतो. व्यंकटेशचं उत्तर असं सांगतं की सावलीवर त्याचे प्रेम आहे आणि तिच्यावर पूर्ण विश्वासही आहे. सारंग वारंवार सावलीचे नाव घेतो आणि तिच्या उपस्थितीने कदाचित तो शुद्धीवर येईल, म्हणून मी येथे थांबले आहे. प्रेम म्हणजे एखाद्याला बांधून ठेवणे नव्हे, कठीण प्रसंगी त्याच्यावर विश्वास ठेवणे हीच खरी साथ आहे. मोनिका सारंगच्या खोलीकडे जाते, पण थेट व्यंकटेश असल्यामुळे तिला काही बोलता येत नाही. सावली व्यंकटेशला खाली सोडायला जाते. तेवढ्यात भैरवी एका घाबरलेल्या डॉक्टरला घेऊन येते. व्यंकटेशला पाहून ती त्याची चौकशी करते आणि तो सावलीचा नवरा असल्याचे समजते. आणि व्यंकटेश ही भैरवीला ओळखतो. सावलीला आव्हान देणारी आणि माध्यमांत झळकणारी हीच ती स्त्री. दोघांच्या नजरेत क्षणभर संशय चमकतो. भैरवी मात्र वेळ न दडवता तिलोत्तमाला आवाज देते. डॉक्टरांना सारंगला खास इंजेक्शन द्यायचे आहे असे ती सांगते. डॉक्टर स्पष्टपणे दडपणाखाली असतात. त्यांच्या मुलीच्या परीक्षेचा उल्लेख करत भैरवी त्यांना अप्रत्यक्ष धमकी देते आणि काम पूर्ण करण्यास भाग पाडते. मोनिकाचे इशारे सावलीच्या लक्षात येतात. ती सारंगची खोली आवरण्याचे कारण सांगते आणि मोनिकाला मदतीसाठी आत घेऊन जाते. तिथे मोनिका भैरवीच्या योजनेची माहिती सावलीला देते. सत्य कळताच सावली घाबरून न जाता झटपट प्रतिडाव आखायला लागते. अमृतालाही या योजनेत सामील केले जाते. भैरवीला तिचा विजय अगदी जवळ दिसत असताना या तिघी शांतपणे तिच्याच जाळ्याच्या दिशा बदलतात. हीच आजच्या भागाची खरी मजा आहे. डॉक्टर इंजेक्शन देण्यासाठी सारंगच्या खोलीत पोहोचतात. तिलोत्तमा त्यांचे दुष्परिणाम विचारते, पण भैरवी उडवाउडवीची उत्तर देते. प्रत्येक रुग्णावर परिणाम वेगळा होतो असे सांगून ती शंका दाबण्याचा प्रयत्न करते. प्रत्यक्षात तिला इंजेक्शन लवकरात लवकर सारंगच्या शरीरात जावे एवढीच घाई असते आणि त्याच क्षणी बबलू धावत येऊन अमृता बेशुद्ध पडल्याचे सांगतो. डॉक्टरांसह सर्वजण खाली जातात. धोकादायक इंजेक्शन काही काळ सारंगच्या खोलीतच राहते. हाच सावलीला हवा असलेला क्षण असतो. खाली अमृता बेशुद्ध असल्याचे नाटक उत्तम प्रकारे करते. डॉक्टर तिची तपासणी करत असताना तिलोत्तमा सावलीला अपशकुनी म्हणत टोमणे मारत असते. सावली ते शांतपणे सहन करते आणि अमृताच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडते. अमृता शुद्धीवर आल्याचे दाखवते आणि सर्वांना पुन्हा सारंगची आठवण करून देते. या सगळ्या गोंधळात सावली आणि मोनिकाने मूळ इंजेक्शन बदललेले असते. भैरवीला मात्र आपली योजना सुरळीत सुरू असल्याचा भ्रम होत असतो. सर्वजण वर पोहोचल्यावर डॉक्टर बदललेले इंजेक्शन सलाईनमध्ये मिसळतात. भैरवी त्यांना नजरेने काम पूर्ण करण्याचा इशारा देते आणि मनातल्या मनात सारंगचा शेवट निश्चित झाल्याचा आनंद मानते. तिलोत्तमा मात्र डॉक्टरांना थांबण्याची विनंती करते. इंजेक्शनानंतर सारंगला काही त्रास झाला तर ताबडतोब उपचार मिळावेत अशी तिची इच्छा असते. डॉक्टर अर्धा तासात परिणाम दिसेल असं सांगतात, पण भैरवी त्यांच्या इतर रुग्णांचा बहाणा करून त्यांना निघून जाण्यास मदत करते. तिच्या डावाचा साक्षीदार तिथे थांबू नये हीच तिची खरी धडपड असते. शेवटी भैरवी तिलोत्तमालाही विश्रांतीच्या नावाखाली खोली बाहेर घेऊन जाते. सारंगजवळ सावली आणि सुशीला राहतात. तिलोत्तमा काही बदल जाणवला तर लगेच बोलवा असे सांगून निघते. भैरवीला वाटतं की आता काही मिनिटात सारंग कायमचा शांत होईल, पण तिच्या नकळत विषारी चाल निष्प्रभ झालेली असते. सावलीने कोणताही गाजावाजा न करता प्रसंगावधान, धैर्य आणि मैत्रिणीच्या मदतीने सारंगचा जीव वाचवलेला आहे. आता पुढचा प्रश्न अधिक रंजक आहे.
बदललेल्या इंजेक्शनमुळे सारंग शुद्धीवर येईल का? डॉक्टर भैरवीच्या दबावाबद्दल सत्य सांगतील का? आणि आपला डाव फसल्याचे कळल्यानंतर भैरवी सावलीवर नवा कोणता वार करेल? आज सावलीने जिंकला असला हा खेळ, तरी भैरवीचा संशय जागा झाला तर पुढची लढाई आणखी धोकादायक ठरणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली. आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मालिकांचे रेग्युलर लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात आणि पाहूया मालिकेत नवनवीन असून नेमकं काय काय घडते ते.